हॅलो स्टुडंट्स, मी सावंत सर. आज आपण आपल्या मॅथ्सच्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मॅथमॅटिक्स पार्ट 1 लेसन नंबर 1, ज्याचं नाव आहे सेट्स. जसं की आपल्याला माहिती आहे मॅथ्समध्ये दोन पार्ट आहेत, पार्ट 1 पार्ट 2. दोन्ही पार्ट्स मी शिकवणार आहे, अल्जेब्रा आणि जिओमेट्री. त्यामध्ये आज आपण सुरू करतोय पहिला मॅथ्स पार्ट 1 लेक्चर नंबर 1. तर ज्यावेळेस तुम्ही मॅथ्स स्टडी करताय तुमच्याकडे टेक्स्टबुक आणि नोटबुक दोन्ही पाहिजे. तुमचं टेक्स्टबुक तुम्हाला समोर ठेवायचं आहे आणि मी जे काही इथे सांगणार आहे लेक्चरमध्ये ते तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघायचं आहे. काही गोष्टी मी रीड करायला सांगणार आहे, काही गोष्टी लिहायच्या आहेत, नोट्स तयार करायचे. त्यासाठी दोन्ही तुमच्याकडे असलं पाहिजे. फक्त लेक्चर बघितले आणि आपण पुढे गेलो असं नाही चालणार. मॅथ्सला प्रॅक्टिस ही पाहिजे, म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल तुमचे सॉल्व्ह करायचे तुमचे ओन व्हिडिओ बघून. आता हे कसे करणार तुम्ही? एकदा लेक्चर स्टार्ट झाला तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करू शकता. व्हिडिओ पॉज करायचा, जे काही लिहायला सांगितलं असेल बोर्डवर, एक्झाम्पलचा आन्सर असेल, पॉज करून ते लिहून घ्यायचं, पुन्हा स्टार्ट करायचं, तिथूनच व्हिडिओ पुढे कंटिन्यू होईल. या पद्धतीने आपला अभ्यास चालणार आहे. तुम्हाला कुठे काही डाऊट आला तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे, स्क्रीनवर दिसत असेल, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. काय समजलं नसेल, काही असेल प्रॉब्लेम, टेक्निकल प्रॉब्लेम असेल, लेक्चर फास्ट झाला असेल, तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, तर आपण सुरू करूया लेसन नंबर 1, ज्याचं नाव आहे सेट्स. आता आपल्यासाठी हा शब्द नवीन आहे, कारण 9th स्टँडर्ड मध्ये जी सुरुवात होते याच्या अगोदर याचं काय रेफरन्स, काय स्टडी याचं झालेलं नाही. आपण पहिल्यांदा शिकतोय असं समजा. सेट या शब्दावरून असं तर नाही की हा शेट आपण पहिल्यांदाच हा वर्ड ऐकलाय. हा वर्ड तुम्ही घरामध्ये ऐकला असेल, जसे की चहाच्या कपांचा सेट असतो, कप आणि बशी यांचा मिळून एक सेट तयार होतो. किंवा मग डिनरची भांडी असतात, डिनर सेट ज्याला म्हणतात, तो असेल, ग्लास सेट असेल. असे वेगवेगळ्या वस्तू ज्या वस्तू एकसारख्या दिसतात त्याला आपण सेट म्हणतो. बरोबर आहे का? आता हे झालं घरातलं एक्झाम्पल. अजून बरेच असे काही एक्झाम्पल आहेत जे आपल्या टेक्स्टबुकच्या पेज नंबर 1 वरती दिलेले आहेत पिक्चर मध्ये. ज्याच्यामध्ये पहिला एक्झाम्पल आहे फ्लावर बुके, बंच ऑफ कीज, फ्लोक ऑफ बर्ड्स, पाईल ऑफ नोटबुक्स, कलेक्शन ऑफ नंबर. फॉर एक्झाम्पल कॅलेंडर आपण पाहिलं, घरामध्ये कॅलेंडर आहे प्रत्येकाच्या. कलेक्शन ऑफ मंथ्स, 12 मंथ्स. कलेक्शन ऑफ 7 डेज इन अ वीक आपण म्हणू शकतो. कलेक्शन ऑफ कलर्स इन अ रेनबो. रेनबो तुम्हाला माहिती, इंद्रधनुष्य, त्याच्यामध्ये 7 रंग आहेत. त्या 7 रंगांचा एक समूह, एक गट आपण करू शकतो, त्याला पण आपण कलेक्शन असं म्हणू शकतो. आता कलेक्शन तुम्हाला समजलं. कलेक्शन म्हणजे वेगवेगळ्या वस्तू, ऑब्जेक्ट एका ठिकाणी आणणे, त्याला म्हणायचं कलेक्शन. आता कलेक्शन पासून थोडं पुढे जायचंय. सेट कशाला म्हणायचं? कलेक्शन वेगवेगळे असू शकतात. कपड्यांचे कलेक्शन असतात, काही लोकांकडं, श्रीमंत लोकांकडं वेगवेगळे शूज, चप्पल असतील, त्याचं कलेक्शन आहे. बऱ्याच गोष्टी लोक जमा करून ठेवतात, त्याला म्हणतात कलेक्शन. लहान लहान मुलं ते पैसे जमा करतात, जुन्या काळातले कॉइन्स, त्याचं पण कलेक्शन होतं. फोटोचं कलेक्शन आपल्या घरामध्ये असतं. हे भरपूर एक्झाम्पल कलेक्शनचे आपल्या आसपास आहेत, ते आपण करतच आलोय. आपल्याकडे पण वेगवेगळ्या रंगाचे ड्रेस असतात, आपण त्याचं कलेक्शन करतो घरामध्ये. बरोबर. तर आता थोडं पुढे जाऊया आपण सेटकडे. सेट इज अ कलेक्शन. कलेक्शन कशाचं असेल? वेगवेगळे कपडे, वस्तू, याला म्हणूया आपण ऑब्जेक्ट. मग त्यामध्ये सगळं आलं. ऑब्जेक्ट मध्ये सर्व गोष्टी आल्या, लिव्हिंग असतील किंवा नॉन लिव्हिंग, जिवंत असतील किंवा जिवंत नसलेल्या, ज्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग असं म्हणतो, वस्तू किंवा व्यक्ती, सजीव निर्जीव, सगळे त्याच्यामध्ये आले. हे दोन महत्वाचे शब्द आहेत, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. मग हे ऑब्जेक्ट कसे असले पाहिजे त्याला पण एक कंडिशन आहे. ही जी लिस्ट आपण करणार आहे ती लिस्ट एकदम क्लिअर असली पाहिजे, डेफिनेट असली पाहिजे, प्रॉपर असली पाहिजे. हे 3 पैकी कुठला एक वर्ड घ्या. आपण घेऊया क्लिअर. लिस्ट. क्लिअर लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ए सेट. सेट या शब्दाचा अर्थ मी सांगतोय. आपल्याला काय अपेक्षित आहे आपल्या सिलेबस मध्ये, 9th अल्जेब्रा मध्ये, सेट या शब्दाचा अर्थ असा आहे, इट इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, सॉरी, इट इज अ क्लिअर कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. क्लिअर और डेफिनेट और प्रॉपर. तर क्लिअर म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल कलेक्शन ऑफ नंबर, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर माहिती 1 पासून सुरू होतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
कुठपर्यंत आहे माहित नाही. इन्फायनाईट नंबर आहे. जेवढे तुमच्या डोक्यावरती केस आहेत, जेवढे आकाशामध्ये तारे आहेत, तेवढे नॅचरल नंबर आहे. ते सगळेचे सगळे एका कलेक्शन मध्ये येतात. हे कलेक्शन्स आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. हे जे तुम्ही ब्रॅकेट बघताय याला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेटच वापरला पाहिजे, दुसरा ब्रॅकेट अलाउड नाहीये. इकडे बाहेर लिहायचंय इंग्लिश मधलं कुठलंही अल्फाबेट A to Z कॅपिटलच असलं पाहिजे. याला म्हणूया आपण कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर. असंच आपल्याला इंग्लिश अल्फाबेटचं पण कलेक्शन करता येईल. A इज अ सेट ऑफ अल्फाबेट. A B C D डॉट 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 ब्रॅकेट क्लोज. याचा अर्थ असा आहे की अजून पुढे अक्षरे आहेत. कुठपर्यंत लास्ट अक्षर लिहितो मी Z. सगळे लिहायची काही गरज नाही. तुम्हाला माहिती 26 अल्फाबेट आहे. मी ABCD लिहिले आणि नंतर डॉट 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 म्हणजे अजून अक्षर आहे. शेवटचं अक्षर आहे Z. आता इथे 1 2 3 4 लिहिले, पुढे डॉट 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 केली म्हणजे अजून भरपूर नंबर आहे पुढे. याचा एंडच नाही, याचा शेवट नाही आपल्याकडे. तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले, एक इंग्लिश वाला आहे, एक मॅथ्स वाला आहे. याला आपण म्हणतो क्लिअर सेट. आता आपण वेगळं एक्झाम्पल बघूया, आपलं स्कूल मधलं एक्झाम्पल. A इज अ सेट ऑफ बॉयज इन अ 9th स्टँडर्ड. 9वीच्या वर्गामध्ये तुमची जे मुलं असतील, मुलांचा एक आपण वेगळा सेट बनवला. सेट ऑफ गर्ल्स इन अ 9th स्टँडर्ड, मुलींचा एक वेगळा सेट बनवला. हे आपल्याला मोजता येतात, काउंट करता येतात. तुमच्या शाळेमधले पर्टिक्युलर एका वर्गातले विद्यार्थी, स्टुडंट आपण काउंट करू शकतो. ते तेवढेच राहणार आहे. मी मोजले तरी तेच असणार आहे, अजून कोणी दुसऱ्याने मोजले, तुम्ही स्वतः काउंट केले, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. अशा कलेक्शनला म्हणायचं क्लिअर सेट. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. कलेक्शन ऑफ नोटबुक. तुमच्याकडे किती नोटबुक आहे तुमच्या बॅगमध्ये, ते फिक्स आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही. बरोबर आहे. कलेक्शन ऑफ टीचर्स, कलेक्शन ऑफ पॅरेंट्स, अ सेट ऑफ व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल्स ऍट युअर होम. तुमच्या घरामध्ये आता किती व्हेजिटेबल्स आहेत, पालेभाज्या असतील किंवा अजून काय असेल, त्याचा आपण एक सेट बनवला, यादी बनवली. लक्षात येते, ते फिक्स आहे. ज्या गोष्टी फिक्स आहे, कुणी मोजल्या, कधीही मोजल्या तर बदलणार नाही, अशा गोष्टींनाच आम्ही सेट असं नाव दिलंय. सेट इज अ क्लिअर अँड डेफिनेट कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. गेटिंग? लक्षात आली तुमच्या डेफिनेशन. आता असे पण काही एक्झाम्पल आहेत जे क्लिअर नाहीये, डेफिनेट नाहीये, त्याला आम्ही सेट म्हणता येत नाही. म्हणजे तुम्हाला दोन्ही बाजू माहिती पाहिजे, कशाला सेट म्हणायचं आणि कशाला नाही म्हणायचं. आता जे सेट नाहीत अशी कुठले एक्झाम्पल आहे, दोन एक्झाम्पल सांगतो. हॅपी चिल्ड्रन इन युअर स्कूल. हॅपी चिल्ड्रन इन युअर स्कूल. तर हॅपी चिल्ड्रन म्हणजे कोणते? सपोज 100 विद्यार्थी आहेत एका स्कूलमध्ये, त्यापैकी आज 10 स्टुडंट हॅपी आहेत. आज 10 स्टुडंट हॅपी आहेत, पण ते उद्या हॅपी राहतीलच असं नाही. म्हणजे उद्या जर काय त्यांच्याकडून सपोज होमवर्क आला नाही, तर होमवर्क नसेल कम्प्लीट झाला, तर तुम्हाला माहिती काय होतं, मे बी त्यांना पनिशमेंट होऊ शकते. समजा पनिशमेंट झाली, टीचर त्यांना ओरडले, तर ते हॅपी राहतील का? नाही राहणार. किंवा आज त्यांचा दिवस चांगला आहे, घरी गेल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी मिस्टेक झाली, आई बाबा त्यांना ओरडले, मग ते हॅपी राहतील का? हॅपी ही एक फिलिंग आहे जी टाइम टू टाइम चेंज होत जाते, ती मूडवर डिपेंड करते. ठीक आहे. असा जो सेट आहे तो क्लिअर नाहीये. किंवा आपण असं म्हणूया, अजून एक एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये दिले, ब्रिलियंट स्टुडंट ऑफ युअर क्लास. ब्रिलियंट म्हणजे वर्गातील हुशार विद्यार्थी. आता ऍज अ मॅथ्स टीचर मला असं वाटतं की हे XYZ विद्यार्थी ब्रिलियंट आहे. त्यानंतर समजा सायन्सचे टीचर इथं आले, त्यांनी वेगळीच लिस्ट दिली की माझ्या क्लासमध्ये ही एवढी मुलं ब्रिलियंट आहेत. हिस्ट्रीचे सरांची लिस्ट वेगळी आहे, मराठीचे सर वेगळी लिस्ट देतात, इंग्लिशचे टीचर वेगळी लिस्ट देतात. तर याच्यामध्ये कन्फर्म नाहीये की हे स्टुडंट ब्रिलियंट आहेत, म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये ते स्टुडंट त्यांचे टॉपर आहेत. त्यामुळे ब्रिलियंट ही पण गोष्ट अशी आहे जी कन्फ्युजिंग आहे, फिक्स नाहीये. टीचर चेंज झाले की लिस्ट बदलते. मग याला आपण म्हणू शकतो का डेफिनेट? नाही म्हणू शकत. तुमच्या लक्षात आलं आता कशाला म्हणायचे क्लिअर डेफिनेट सेट. कोणीही सेट बनवला, किती वेळाही बनवला, कधीही बनवला, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही, असे जे कलेक्शन आहेत त्यालाच फक्त आम्ही म्हणतो सेट. आता जे काही मी तुम्हाला सांगितलंय हे नोट्स शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहायचे आहेत, मी बोर्डवर लिहून देणार आहे. सेटची डेफिनेशन लिहायचे, सेट कसे लिहितात, कसे रिप्रेझेंट करतात, त्याचे एक्झाम्पल 2-3 असतील, हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे लिहून देणार आहे. त्या असतील नोट्स. मी तुम्हाला पहिलं सांगितलंय नोटबुक पण चेक केली जाणार आहे, तुम्हाला नोटबुक मेंटेन करायचे आहे. ठीक आहे. तर हे लिहू नका, ह्याच्यानंतर जे मी लिहून देणार आहे ते लिहून घ्या.
बघा इथे तुम्हाला दोन डेफिनेशन दिलेत सेट्सच्या. टेक्स्टबुक पेज नंबर 2 च्या वरती तुम्हाला एक डेफिनेशन दिलेली आहे. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ अ गिव्हन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. अजून एक डेफिनेशन दिली एक्स्ट्राची, ही टेक्स्टबुक मध्ये नाहीये, ही मी दिलेली आहे. अ वेल डिफाइंड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ सेट. दोन्ही डेफिनेशन करेक्ट आहेत. सेकंड वाली तुम्हाला इझी वाटेल, दोन्ही स्टडी करा. अजून काही गोष्टी टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या आहेत. सेट्स आर डिनोटेड बाय युजिंग कॅपिटल अल्फाबेट. हे इथे दिलेलं नाही, लिहायची काही गरज नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे जे तुम्ही अल्फाबेट बघताय WNP हे कॅपिटल असले पाहिजे. ओके. सेट्स आर डिनोटेड बाय युजिंग कर्ली ब्रॅकेट. हे जे ब्रॅकेट्स तुम्ही बघताय याची प्रॅक्टिस करा घरामध्ये. हे कर्ली ब्रॅकेटच असले पाहिजे. दुसरे ब्रॅकेट म्हणजे असे स्क्वेअर ब्रॅकेट, सर्क्युलर ब्रॅकेट हे दोन्ही चालणार नाही. काय तुम्हाला येत नसेल तरी याची प्रॅक्टिस करावी लागेल आणि असाच सेट असला पाहिजे. सगळीकडे हेच ब्रॅकेट पाहिजे. हे जर तुम्ही वापरले तुमचं सगळं रॉंग झालं. ठीक आहे. वन मोर थिंग, आता याच्यामध्ये जे नंबर आहेत 1 2 3 4 0 1 2 3 ABCD याला आम्ही म्हणतो एलिमेंट्स. काय म्हणायचंय? एलिमेंट्स. किंवा याला मेंबर्स असं पण वर्ड आहे. हे दोन्हीपैकी कुठला एक वर्ड यूज करा. ह्याच्या आत जे ऑब्जेक्ट आहेत, वस्तू, नंबर, अल्फाबेट, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग, त्याला म्हणायचं एलिमेंट ऑर मेंबर. ठीक आहे. तर हे मेंबर स्मॉल अल्फाबेटने आम्ही दाखवतो. A is 1. 1 belongs to नॅचरल नंबर. बघा हा सिम्बॉल आहे, ई सारखा सिम्बॉल दिसतोय. हा कसा काढायचा? सी काढून त्याच्यामध्ये एक रेशन, याला म्हणायचं बिलॉंग्स टू. 1 belongs to N. N is a set of natural number. हे जे एलिमेंट आहेत ते आम्ही असे दाखवतो. इथे लिहितो मी, तुमच्या लक्षात येईल. 1 belongs to N. आता इथे 0 दिसतोय. 0 belongs to W. म्हणजे बाकीचे नंबर पण लिहिता येतील तुम्हाला. आता या नंबर दोन्ही सेट मध्ये नेगेटिव्ह नंबर आला नाही, आपण असं लिहू शकतो -1 इज नॉट बिलॉंग्स टू N. ते चिन्ह आहे, त्याला काट मारायची. नॉट बिलॉंग्स टू म्हणजे नेगेटिव्ह नंबर हा नॅचरल नंबर मध्ये नसतो, हे तुम्हाला माहिती. हे जर सांगायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. ही त्याच्याबद्दलची एक्स्ट्राची माहिती सांगतोय की तुम्हाला जर डिटेलमध्ये सांगायचं असेल सेट किंवा हे सिम्बॉल पुढे जाऊन यूज करायचे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. हे चिन्ह म्हणजे काय? बिलॉंग्स टू. मराठीमध्ये चा घटक आहे, त्याच्यामध्ये तो आहे, समाविष्ट आहे, याला म्हणायचं बिलॉंग्स टू विथ रेफरन्स टू. आता इथे बघा पी मध्ये हे स्मॉल अल्फाबेट आहे, लक्षात आलं. सेट्स डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स, कर्ली ब्रॅकेट, त्याच्यामधले एलिमेंट स्मॉल अल्फाबेटने दाखवतात. ही झाली सेटची इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन. याच्यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे मेथड्स ऑफ रायटिंग सेट. पहिले हे कम्प्लीट करा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. नाउ वी हॅव टू स्टडी मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट. नंबर 1 लिस्टिंग मेथड. त्याला नाव दिलेलं आहे लिस्टिंग मेथड. म्हणजे याच्यामध्ये लिस्ट असते, लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट. जे काही ऑब्जेक्ट आहेत त्याची आम्ही लिस्ट बनवतो. जसं आपल्याला शॉपिंगला जायचं आहे तर आपण काय करतो, एक घरामध्ये पहिले छोटीशी यादी बनवतो आणि त्या लिस्ट प्रमाणे आपण वस्तू घेऊन येतो मार्केटमध्ये. तशीच लिस्ट इथे बनवायची, असं काही वेगळं नाही. इझी चॅप्टर आहे सेट्स, तुम्हाला नीट समजून घ्यायचं. पहिले मेथड समजल्या की हळूहळू तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. कॅल्क्युलेशन खूप कमी आहेत, फॉर्म्युले एकदम कमी आहेत. थिओरिटिकल चॅप्टर आहे, तर टेन्शन याच्यामध्ये काय नाहीये, एकदम सिंपल आहे. फक्त जरा नवीन आहे म्हणून तुम्हाला असं वेगळं काहीतरी वाटत असेल, पण तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्हाला मी एकदम इझी करून सांगणार आहे. मेथडचं नाव लक्षात असू द्या. या मेथडला नाव आहे लिस्टिंग मेथड ऑर रूस्टर फॉर्म. याला रूस्टर मेथड किंवा रूस्टर फॉर्म असंही म्हणतात. दोन नावं आहेत, पुन्हा एकदा रिपीट करतो. लिस्टिंग मेथड ऑर रूस्टर फॉर्म हे दोन्ही एकच आहे, फक्त नावं त्याला वेगवेगळे दिलेले आहेत. त्याला दोन लेवल आहे. ठीक आहे. दुसरी मेथड आहे त्याला आम्ही म्हणतो रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म. लक्षात असेल, कुठलं तरी एक लक्षात ठेवा. हे दोन्ही लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला, कारण कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला असं क्वेश्चन विचारतील, राईट द सेट इनटू रूस्टर. रूस्टर मेथड किंवा रूस्टर फॉर्म पण म्हणतात. तर रूस्टर फॉर्म म्हणजे तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, लिस्टिंग मेथड. सो आपण पहिली मेथड शिकूया. या मेथड मध्ये कसं असतं, टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहे इन्फॉर्मेशन मी रीड करतो.
In this method, we write all the elements of a set in a curly bracket. सगळे एलिमेंट कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायचे, जसे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले होते. Each of the element is written only once. एक एलिमेंट हा एकदाच लिहायचा आहे, म्हणजे एक नंबर अल्फाबेट रिपीट नाही झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे सगळे एलिमेंट्स कॉमा देऊन सेपरेट करायचे. ऑल द एलिमेंट्स आर सेपरेटेड बाय कॉमास. The order of element is not important, but it is necessary to write all the element in the set. क्रम 1 ते 10 नंबर लिहायचे, 1 2 3 4 10 असंच लिहिलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही रॅन्डमली कुठलाही नंबर कुठेही शिफ्ट करू शकता. म्हणजे तुम्ही 3 पहिलं लिहा, नंतर 8 लिहा, 7 1 2 10 लिहा, मग 9 लिहा, 7. ऑर्डर डझंट मॅटर. म्हणजे आपण जी वस्तू बनवतो ना, यादी बनवतो घरामध्ये, किराणा मालाची असेल, कशाची असेल, त्याच्यामध्ये वस्तूचा क्रम वर खाली झाला तरी चालतो, काही फरक पडत नाही. तसंच इथं आहे. ठीक आहे. पण सगळे एलिमेंट त्याच्यामध्ये आले पाहिजे. याच्यासाठी मी 3 एक्झाम्पल दिलेत. एक्झाम्पल बघून आपल्याला चांगलं लक्षात येईल की याला म्हणायचं लिस्ट मेथड. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 1, द सेट ऑफ ऑड नंबर. ऑड नंबर तुम्हाला माहिती असतील कुठले आहे, 1 to 10. याच्या मधलेच घ्यायचे, 10 च्या पुढचे नाही घ्यायचे. यासाठी मी ए सेट घेतोय. फर्स्ट एक्झाम्पल, सेट ए, लिस्ट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. याच्यामध्ये असणार आहे 1 3 5 7 9 ब्रॅकेट क्लोज अँड फुल स्टॉप. एवढेच आहे. देयर आर 5 नंबर्स, 1 3 5 7 9. दॅट्स ऑल. फिनिश. दिस इज कॉल्ड लिस्टिंग मेथड. सेट बाय लिस्टिंग मेथड. सेट बाय रूस्टर फॉर्म. पुन्हा पुन्हा रिपीट करतोय, हे नाव तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे त्यासाठी. सेकंड एक्झाम्पल, द सेट ऑफ इवन नंबर. ऑड नंबरचे अपोजिट इवन नंबर, ज्याला 2 ने डिवाइड करू शकतो आपण, याला नाव देऊया सेट बी. पहिला ए होता, दुसरा बी आहे. सेट ऑफ इवन नंबर, यामध्ये आहे 2 4 6 8 अँड 10 पण असेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. हे असे 5 नंबर. त्यानंतर तिसरा आहे द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड ऍपल. एक वेगळेच एक्झाम्पल घेतलंय. इंग्लिश अल्फाबेट इथे आपल्याला घ्यायचे. याच्यामध्ये किती अक्षर आहेत इंग्लिश मधले त्याची लिस्ट बनवायची. ओके. द लेटर्स, लेटर म्हणजे त्याच्यामध्ये असणारे अल्फाबेट, त्यांना सेपरेट करायचं. क्रम पुढे मागे झाला तर चालेल. तुम्ही बघू शकता ए आहे, पी डबल आलाय, पण आपला रूल असा आहे की डबल नाही घ्यायचा, सिंगल एकदाच घ्यायचा, वन्स. ए पी एल ई असे 4 अल्फाबेट आहेत. हे आपल्याला लिहायचे, कॉमा देऊन लिहायचे. ऍज इट इज वर्ड नाही लिहायचा, कारण आपल्याला त्याची लिस्ट बनवायची, यादी तयार करायची. ती लिस्ट अशी आहे, ए पी एल ई. दिस इज अ सेट ऑफ लेटर्स इन वर्ड ऍपल. तुमच्या लक्षात आलं असेल. या पद्धतीने आपण ही मेथड यूज करू शकतो, लिहू शकतो. एकदम इझी मेथड आहे. मेथड नंबर 1, नेम दोन्ही लिहायचे, एक्झाम्पल लिहायचे, हे 1 2 3, त्याच्या खाली हे एबीसी सेट्स पण लिहायचे. या ठिकाणी आपली मेथड नंबर 1 झालेली आहे. आता मेथड नंबर 2 कडे आपल्याला जायचं, ज्याचं नाव आहे रूल मेथड. मेथड नंबर 2, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. याला पण 2 नाव आहे, लक्षात असू द्या. इन दिस मेथड वी डू नॉट राइट लिस्ट ऑफ एलिमेंट, बट वी राइट द जनरल एलिमेंट यूजिंग variable followed by the vertical line or colon and write the property of the variable. ओके. थोडीशी वेगळी मेथड आहे, तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मी तेच एक्झाम्पल ठेवले जे पहिल्या मेथड मध्ये होते. सेम एक्झाम्पल बाय सेट बिल्डर फॉर्म और बाय रूल मेथड. आता तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी जाणून बुजून तेच एक्झाम्पल तुम्हाला वेगळ्या मेथडने इथे लिहून दाखवणार आहे. या मेथडचे काही रूल आहे, तुम्हाला रूल फॉलो करायचे. यामध्ये 3 रूल येतात. ठीक आहे. बरेच स्टुडंट या मेथड मध्ये कन्फ्युज होतात. पहिली मेथड इझी होती. दुसऱ्या मेथड मध्ये 3 गोष्टींचा विचार करायचा आहे, 1 2 अँड 3. ते काय असणार आहे. सपोज नंबर असतील तर नंबर तुम्हाला इथे टाईप मेन्शन करायचा आहे. कुठल्या टाईपचे नंबर आहे, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, ऑड नंबर. त्याच्यामध्ये जेवढे काही टाइप्स आहेत, स्क्वेअर नंबर, क्यूब नंबर, ट्रायंग्युलर नंबर, रिअल नंबर, इरॅशनल नंबर, तुम्हाला माहिती आहे सगळे टाइप्स. कोणत्या टाइपचे आहेत ते सांगायचे, कॅटेगरी किंवा अल्फाबेट आहे, काही असेल त्याचा टाइप तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर येतो त्याचं लिमिट, कुठून कुठेपर्यंत आहे. आता बघा
या एक्झाम्पल मध्ये 1 पासून 10 पर्यंतचेच नंबर आहेत, 10 च्या पुढचे नाहीये. तुम्हाला त्याचं लिमिट पण सांगायचं आहे, किंवा जर त्याचा काही फॉर्म्युला वगैरे असेल तर फॉर्म्युला सांगायचा आहे. काही एक्झाम्पल मध्ये 3 गोष्टी येतात, काही मध्ये 2 मध्येच काम होतं. ठीक आहे, फॉर्म्युला वगैरे असेल तर फॉर्म्युला त्याचा सांगायचं आहे. लास्ट आहे लिमिट, कुठून स्टार्ट झाले आणि कुठं संपले हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. म्हणूनच या मेथडला नाव दिलेलं आहे रूल मेथड, कारण याच्यामध्ये 2-3 रूल तुम्हाला फॉलो करायचे आणि मग सेट लिहायचे, म्हणजे त्या सेटचं वर्णन तुम्हाला करायचंय की हा सेट असा आहे, इथून स्टार्ट झाला इथे संपला. एक्झाम्पल आहे सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. याला असं लिहायचंय x such that x, याला म्हणतात कॉलम. प्रत्येक वेळेस तुम्ही असं लिहू शकता. या एक्झाम्पल मध्ये आपण घेऊया y such that y. असं काही नाही की x y घेतलं पाहिजे, कुठलाही अल्फाबेट घ्या. आता याच्यामध्ये मी घेतोय a such that a. चॉईस इज युअर्स. फर्स्ट एक्झाम्पल x such that x असं रीड करायचं. x such that x, x असा आहे की, कसं आहे त्याचं वर्णन. इज अ ऑड नंबर बिटवीन 1 and 10 फुल स्टॉप. एक स्टेटमेंट पण लिहू शकतो आपण, म्हणजे तुम्हाला इथे फॉर्म्युला लिमिट लिहायची काही गरज नाही. स्टेटमेंट मध्ये पण तुम्ही देऊ शकता x असा आहे की x such that x इज अ ऑड नंबर बिटवीन 1 to 10. इथे पण असंच असणार आहे y such that y is a even number between 1 and 10 bracket close. Even number between 1 and 10. आता याला वेगळ्या टाइपने पण लिहिता येतं, वेगळ्या मेथडने पण लिहिता येतं. तर वेगळी मेथड काय आहे बघा, तुमच्या लक्षात आलं आता स्टेटमेंट, त्याचं वर्णन. सेम एक्झाम्पल थोडं वेगळ्या टाइपने सांगतोय. y such that y is equal to 2n. हा झाला त्याचा फॉर्म्युला. 2n म्हणजे 2च्या पाड्यातील नंबर आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 8 10 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. 2n समजतंय का. मल्टिपल ऑफ 2 पण आपण म्हणू शकतो, इव्हन नंबर आहे 2n. आता हा जो n आहे स्मॉल n, तो कोणता आहे, तो नॅचरल नंबर आहे. 2 तर आहेच नॅचरल, पण हा जो n आहे तो पण एक नंबर आहे, चेंज होत जाणारा नंबर आहे. 1 2 3 4 असा. दॅट इज अ नॅचरल नंबर. म्हणजे तुम्हाला इथे त्याचा टाइप सांगायचा आहे, टाइप ऑफ नंबर. कॉमा, फॉर्म्युला झाला, टाइप झाला. आता लिमिट, की हे जे n आहे कुठपर्यंत नंबर आहे. n इज लेस दॅन 10 ब्रॅकेट क्लोज. हा जो n आपण इथे घेतलाय ना, हा n 10 पेक्षा लहान आहे. सॉरी, असं नाही होणार आहे. n इज लेस दॅन 5. आता हा 5 का आला मी एक्सप्लेन करतो. 10 ला का कॅन्सल केला. 2n म्हणजे n ची व्हॅल्यू फक्त चेंज होणार आहे. n 1 2 3 4 5 असं त्याचा सिरीज आहे नॅचरल नंबर मध्ये. 5 पर्यंतच घ्यायचंय. बघा तुम्ही लिस्ट करून, ते होणार आहे 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 2 4 जा, ह्याचे नंबर आहेत आन्सर 8 पर्यंतचे नंबर. बिटवीन 1 and 10 असं सांगितलं, म्हणजे 10 येणार नाही त्याच्यामध्ये, 10च्या आतले नंबर. हे 4च नंबर तिथे असणार आहे, 2 4 6 8. तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण सेट बिल्डर फॉर्मने एक्झाम्पल लिहू शकतो. आणखीन एक एक्झाम्पल बाकी आहे, थर्ड वन. द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड ऍपल. हे ऍज इट इज स्टेटमेंट तुम्हाला तिथे लिहायचं आहे. A such that A is the set of letters in the word apple bracket close. याला म्हणायचं सेट बिल्डर फॉर्म. तुम्हाला 100% क्लिअर झाला नसेल तरी काही काळजी नाही, कारण पुढच्या लेक्चर मध्ये अजून एक्झाम्पल आपल्याला घ्यायचे. तुम्हाला जर मेथड शिकायचे असतील तर जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा. सगळ्या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू, त्यानंतर तुम्हाला ती मेथड एकदम परफेक्ट होणार आहे. आणखीन पुढचे 1-2 लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला हा टॉपिक पूर्ण क्लिअर झाला असेल. आता फक्त आपण सुरुवात केली आहे, पहिलं लेक्चर आहे. जे काही तुम्हाला शिकवलंय त्याचे नोट्स बनवा. ठीक आहे. तर नोट्स मध्ये तुम्हाला काय द्यायचंय, इथेपर्यंत पाठ लिहून घ्यायचंय आणि शेवटचा एक सेट तुम्ही कंप्लीट करा. तुम्ही तुमच्या मनाने काही एक्झाम्पल त्याच्यामध्ये ऍड करू शकता, तुम्हाला समजलं असेल.
तुम्ही आणखीन एक एक दोन दोन एक्झाम्पल लिहा. जे काही लिहून झालंय त्या नोट्सचा फोटो घ्यायचा की सर हा माझा अभ्यास एवढा पूर्ण झालाय, आणि तो फोटो मला व्हॉट्सअप करायचा ॲज अ प्रूफ म्हणून. मी शिकवलेलं तुम्ही अभ्यास करताय घरी याचा पुरावा मला पाहिजे. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबूया. आज आपण शिकलो सेट कशाला म्हणायचं आणि त्याच्या मेथड्स. थँक्यू.